बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी मिळाली आहे। सिग्नल ॲपद्वारे बिश्नोई गँगमधील शुभम लोणकरनं 2 कोटींची खंडणी भाजप नेत्याकडे मागितली आहे। अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून 2 कोटी रुपये वसूल करून दे, नाहीतर तुला आणि आमदाराला बघून घेईल अशी धमकी भाजपच्या शहराध्यक्षाला देण्यात आली। अत्यंत गोपनीय पद्धतीने देण्यात आलेल्या या धमकी संदर्भात अकोला पोलिसांकडून तपास सुरू असून सध्या भाजपच्या शहराध्यक्षाला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे। साधारणतः 3 ते 4 दिवसांपूर्वी हा धमकीचा फोन आला होता। शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेवोरी गावचा रहिवासी, जो लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात आहे। शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोईच्या दोघांचा संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग देखील पोलिसांकडे आहे। शुभमचा नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले। शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार आहे। याआधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची आणि आता रोहित शेट्टीवरच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी शुभम लोणकरनं स्वीकारली होती आणि त्यानंतर आता भाजप आमदाराकडून खंडणीची मागणी करण्यात आल्याचं प्रकरण समोर आले।